चला तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात केंद्रीय मंत्रिमंडळ 2024 व त्यांचे विभाग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या केंद्रीय मंत्रिमंडळ 2024। चला तर मग जाणून घेऊ। भारताचे राष्ट्रपती आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू। उपराष्ट्रपती आहेत श्री जगदीश धनखड़। भारताचे पंतप्रधान आहेत श्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्याकडे विभाग आहेत कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग। सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्याकडे आहेत। कॅबिनेट मंत्री श्री राजनाथ सिंह हे आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री अमित शहा यांच्याकडे गृहराज्यमंत्री आणि सहकार मंत्री हा विभाग आहे। कॅबिनेट मंत्री श्री नितीन जयराम गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री हा विभाग आहे। कॅबिनेट मंत्री श्री जे.पी. नड्डा हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसेच रसायने आणि खते मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री शिवराज सिंह चौहान हे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन ह्या अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री सुब्रमण्यम जयशंकर हे परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री मनोहरलाल खट्टर हे गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री तसेच ऊर्जा मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री एच.डी. कुमारस्वामी हे अवजड उद्योग मंत्री तसेच पोलाद मंत्रालय हा विभाग आहे। कॅबिनेट मंत्री श्री पीयूष गोयल हे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री जितन राम माझी हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग हे पंचायत राज मंत्री, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री सबरानंद सोनोवाल यांच्याकडे बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय आहे। कॅबिनेट मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार हे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री किंजरापू राममोहन नायडू हे नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री प्रल्हाद जोशी हे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री तसेच नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री जुआल ओरम हे आदिवासी व्यवहार मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री गिरिराज सिंह हे वस्त्रोद्योग मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री ज्योतिरादित्य एम सिंधिया हे दळणवळण मंत्री तसेच पूर्वोत्तर क्षेत्राचे विकास मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री भूपेंद्र यादव हे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री किरेन रिजिजू हे संसदीय कामकाज मंत्री तसेच अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय हा विभाग आहे। कॅबिनेट मंत्री अन्नपूर्णा देवी ह्या महिला व बालविकास मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत हे सांस्कृतिक मंत्री आणि पर्यटन मंत्री आहेत।
कॅबिनेट मंत्री श्री हरदीप सिंह पुरी हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री मनसुख मांडविया हे कामगार आणि रोजगार मंत्री तसेच युवा कार्य आणि क्रीडा मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री जी किशन रेड्डी हे कोळसा मंत्री आणि खाण मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री चिराग पासवान हे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत। कॅबिनेट मंत्री श्री CR पाटील हे जलशक्ती मंत्री आहेत। मित्रांनो, आतापर्यंत आपण कॅबिनेट मंत्री व त्यांचे विभाग पाहिलेत। यानंतर आपण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री पाहूयात। राज्यमंत्री श्री राव इंद्रजीत सिंग हे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री तसेच नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत। राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री तसेच भूविज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयातील राज्यमंत्री तसेच अणुऊर्जा विभागातील राज्यमंत्री आणि अंतराळ विभागातील राज्यमंत्री आहेत। राज्यमंत्री श्री अर्जुन राम मेघवाल हे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री तसेच संसदीय कामकाज मंत्रालयातील राज्यमंत्री आहेत। राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव हे आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री आहेत। राज्यमंत्री श्री जयंत चौधरी हे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि शिक्षण मंत्रालयातील राज्यमंत्री आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असेच शैक्षणिक व जनरल नॉलेजचे व्हिडिओ पाहण्यासाठी RKGK अँड एज्युकेशनल क्लिक या यूट्यूब चॅनलला भेट द्या।